आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही बघ तुळजा पण आली। भारी दिसतेस। तुम्ही सगळ्या जणी पण खूप छान दिसताय। अक्का आपण नेमकं गर्दीच्या टायमातच आलोय। हो की आत्या, एक तर तसं पण ना उपासामुळे माझी आधीच अवस्था खराब आहे, पण तरी मी ठरवले न काही खाता एकदम कठोरवाला व्रत करणार म्हणजे करणार। तुम्ही सगळ्यांनी उपवास धरला असेल ना? हो, सगळ्या सुवासिनीने उपवास धरायचाच असतो। नाही, मी नाही धरला। काय? अगं हळू, म्हणजे सूर्याने सांगितलं उपवास करू नकोस म्हणून, त्यानेच माझ्यासाठी धरलाय उपवास। नशीबवान आहेस बाई तू तुळजा। सूर्या खरंच सगळ्यांपेक्षा वेगळा आहे। आपण कोणाला काही सांगू नका याबद्दल। चला पूजा करून घेऊयात। चला पटकन। यांची तर पूजा चालली आहे, तर आपण काय करायचं थांबून? यायचं का फिरून? तसं इथं आपलं काय काम नाही। हा, कशाला? तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी उपवास धरलाय ना, 15 मिनिटं शांतपणे इथं उभं राहून बघा की त्यांची पूजा। उपाशी पोटी त्या पूजा करतात, तुम्ही फक्त त्यांच्यासोबत हाय याची जाणीव करून द्याला। त्यांची पूजा बघायला काय जाते तुम्हाला? आपण कसं बी वागलो, काय जरी केलं तरी बायकांचं आपल्यासाठी समर्पण कधी संपत नाही, आणि आपण एवढं पण करू शकत नाही त्यांच्यासाठी। इथंच थांबा, आपली पात्रता नसताना बायका आपल्यासाठी काय काय करतात ना हे बघा। मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तताया जीवना मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सयकान्हुली। मी माझे स्वप्न हे पाहिले, वहिनी, बाकी बायकांना खोळंबल्यात, तू दादाकडे नंतर बघतेस का? आधी आपण पूजा पूर्ण करू। देवा, आज पहिल्यांदा मनापासून वडाला फेऱ्या मारल्यात मी। मालकांच्या चांगल्या वागण्याचं कारण काय बी असो, पण आता त्यात काय बी बदल होऊ देऊ नकोस, एवढंच मागणं आहे तुझ्याकडं। सणावाराला सुवासिनीनं कसं दिसायला पाहिजे हे बघायचं असेल तर डॅडीच्या सुनेकडे बघा। अगदी लक्ष्मीवाणी दिसते पोर।
ताई दिवस गेल्यात तेजीला. ह्या दिवसात बाईचं तेज वाढतं, वेगळंच देखणं पण येतं तिच्या चेहऱ्यावर. मी तेजीला लहानपणापासून बघते, लय गुणाची आहे पोर. पण मधल्या काळात तिच्या नवऱ्यानं असं नव्हतं वागलं पाहिजे तिच्याशी. कारण नसताना पोरीवर शंका घेतली आणि तिला परीक्षा द्यायला लावली. एवढी होऊन सुद्धा पोरगी टाक मागली नाही. स्वतःला सिद्ध करून आज तोच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून इथवर आली आहे. तिचं कौतिक करावं तेवढं थोडंच आहे. खरं आहे, पण काय पण म्हणे, संस्कृती परंपरा ह्याचा सगळा बोज कायम बाईच्याच खांद्यावर असतो. नवऱ्यासाठी उपवास तिनं धरायचा. नवरा 7 जन्म पाहिजे धडपडती तीच. पण नवऱ्याला आपण 7 जन्म पाहिजे का नको हे आपल्याला कसं कळणार? खरं आहे, नवऱ्याच्या पण खांद्यावर संसारातल्या एखाद्या परंपरेचा बोजा दिला पाहिजे. नाहीतर काय, आपण इथं येऊन वडाला दोरं बांधायचो, हा रात्रीचा नवरा येऊन दोरं तोडून टाकायचा. तू जा, मी पण पूजा करणार. का असतंय सगळे? तुम्हाला योच नवरा पाहिजे म्हणून तुम्ही पण पूजा करता ना? मला बी 7 जन्मासाठी हीच बायको जोडीदार म्हणून पाहिजे, मग मला बी पूजा करायला पाहिजे ना. सूर्या, अरे अशी रीत नसती पुरुषांनी पूजा करायची. आत्या, रीत रूढी परंपरा या सगळ्या बायकांनीच का पाळायच्या असतात? नवरा बायको ही संसाराच्या गाडीची 2 चाक आहे असं म्हणतो ना आपण. मग एकाच चाकावर सगळा का भार पाहिजे? दोन्ही चाकावर समान भार पाहिजे ना. तर गाडी पलटणार नाही का? हे बघ, मला आणि तुझ्यामध्ये मला काही फरक दिसत नाही. ती माझी पूजा करते ना, मग मी बी तिची करणार. आणि आमच्या दोघातली एकाच ऐकावं लागेल की मग. त्याशिवाय आमच्या संसाराची गाडी कशी सुसाट पाळणार आहे, नाही का? सूर्या, तू का स्वतःचा असं करून घेतोस? तू चल बरं आधीकडनं. सूर्या, माझी बायको जगात भारी. त्याच्यासाठी ना अशी मी 100 उपासनी पूजा करेन. हसणाऱ्यांना किती हसायचं तेवढं हसून. मला फक्त माझी बायको 7 जन्म मिळावी एवढंच मला वाटतं. त्यामुळं मी आज पूजा करणार म्हणजे करणारच. जावई बापू, काय चाललंय? अहो, इतकी वर्ष चालत आलेल्या परंपरेला तुम्ही आव्हान देताय? अहो, एवढा मोठा विचार मांडला जातोय आणि आम काय गप बसायचंय? हे काय आम्हाला पटलेलं नाही.